उपोषण आंदोलन काकडे, शासन व प्रशासनाचे साफ दुर्लक्ष। विष्णू कारंपुरी महाराज, सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रशासन, शैक्षणिक विभाग, खडी क्रशर, सहकार विभाग, मुरुम उपसा आणि खंडडीखोर विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा परिषद पूनम गेट येथे मागील महिन्यापासून लोकशाही मार्गाने आंदोलकांचा उपोषण सुरू आहे, परंतु प्रशासन व सरकार त्याच्याकडे साफपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते। मग अन्याय विरुद्ध न्याय कुठे मिळणार असाही प्रश्न निर्माण झाल्याचे खंत विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून सोलापुरातील शहर व जिल्ह्यातील अनेक संघटना व वैयक्तिक नागरिक लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट येथे उपोषणाचा मार्ग अवलंबून शांतते मार्गाने सुमारे 121 दिवसापर्यंत या ठिकाणी उपोषण करीत असलेले प्रसंग दिसून येत आहे। महाराष्ट्र सरकार, सोलापूर जिल्हा प्रशासन, शैक्षणिक विभाग, महानगरपालिका व काही पोलीस खात्यांचे संबंधित असलेल्या विषयावर आंदोलन सुरू असताना जवळजवळ 8 ते 10 संघटना व खाजगी संस्था, सहकारी संस्था आणि वैयक्तिक माध्यमातून घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकाराप्रमाणे त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून आपल्यासमोर येताना अत्यंत खंत वाटतो की एखाद्या विषयी प्रशासन किंवा शासन किंवा सरकार लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु प्रशासन, या तिन्ही प्रशासन, शासन आणि सरकार अजिबात लक्ष द्यायला तयार नाही। आंदोलक बिचारे सकाळी येतात 10ला आणि 6 वाजेपर्यंत बसतात, 6ला आपापल्या घरी जातात किंवा ग्रामीण भागात असं तिथं कुठंतर कट्ट्यावर झोपतात किंवा कुठं आसरा, मंदिराचा आसरा घेतात किंवा एखाद्या धर्मशाळेचा आसरा घेतात, परत दुसऱ्या दिवशी येतात। मग काय चाललंय विचारण्यासाठी कोण येत नाही। एक पोलीस कर्मचारी, विशेष खात्याचे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी येतात, त्यांनी चौकशी करतात, रिपोर्टिंग करतात, जातात। मग आंदोलन करायचं कशाला हा प्रश्न निर्माण होतो। पण एकीकडे लोकशाही मार्गाने आपण कुणावर अन्याय होऊ देणार नाही, कुणाचं या ठिकाणी नुकसान होऊ देणार नाही। अशाच प्रकारामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत, बेरोजगार आत्महत्या करत आहेत, स्त्रिया आत्महत्या करत आहेत, विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, मुली व महिला बेपत्ता होत आहेत, अशा अनेक समस्या आहेत। पण ज्यांनी आपलं घरदार सोडून, एक संघटना 6 दिवस झालं, दुसरी संघटना 83 दिवस आणि मालक शेतकरी कब्जे संघटना म्हणून जवळजवळ 65 दिवस आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी मजुरी संस्था त्या ठिकाणी बसलेली आहे आणि एक महिला प्रसिद्धी माध्यमाच्या एक चॅनल प्रमुख आहेत आणि वीरभद्र महिला मंडळाचे प्रमुख आहेत। त्यांनी 19 दिवसापासून तर बहुजन क्रांती सेना म्हणून संघटना 121 दिवसापासून बसलेली आहे। आपण काय समजायचं, देशात किंवा आपल्या राज्यात शाहू फुले आंबेडकरांचा या राज्यात न्याय मिळणार का नाही असा प्रश्न निर्माण होतो। नुसता त्यांना येऊन काय प्रश्न आहे आम्ही त्याचा सोडवणूक करू विचार केला जात नाही। म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेने निर्धार केला, या सर्व उपोषणकर्त्यांना एकत्रित करून एक मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकरच या बाबतीमध्ये एकत्रितपणे आंदोलन आम्ही करू महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून आणि मी माझ्या सोलापूर समितीच्या माध्यमातून असा इशारा देतो प्रशासनाला आणि शासनाला। इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।